हॅलो माय व्ह्युअर्स, मी तुमची ब्लॉगर DK गर्ल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर गाईस, मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मला बरं नाही असं मी सांगितलं होतं. औषधसुद्धा घेतलं होतं, पण अजून काही मला बरं वाटत नाही. तर आता आम्ही जातोय डॉक्टरकडे. आमचा फॅमिली डॉक्टर आहे, तिकडे आम्ही जात आहे. तो बघूया ते काय म्हणतात, काय करावं लागेल, अजून औषध पाणी घ्यावंच लागेल. सो बघू ते काय बोलतात, तिकडे गेल्यावरती समजेल. तर आता मी जात आहे. फॅमिली डॉक्टर नालासोपाऱ्याला असल्यामुळे आम्ही बसने जात आहोत. सो गाईज, आम्ही बसची वाट बघत थांबलो आहोत. त्या छोटीशी क्लिप बनवले, मस्त असं व्ह्यू येतो आहे. समोर ते आजोबा चालत आहेत, तिकडे एक काकी येत आहेत, पण बस काय येत नाही. बऱ्याचशा रिक्षा दिसत आहेत, पण बस काही अजून आलेली नाही. सो फायनली आम्ही दवाखान्यात आलेलो आहोत. आता बघू काय सांगतात. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. सो हे गाईज, मी आता घरी आलेले आहे डॉक्टरकडून. सो त्यांनी उद्या परत बोलवलं आहे. तर हा माझा पार्ट 1 आहे आणि उद्या जो येईल तो पार्ट 2 असेल. तो तुम्ही नक्की बघा. त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. सो आता आज आहे तुळशीचं लग्न. आम्ही जिथे राहतो त्या सेलिब्रेशन आहे. सो पूर्ण धमाल आहे. तर पूर्ण धमाल आहे आणि बघू कसली एन्जॉयमेंट आहे, कशा रांगोळ्या काढल्या जातात, कशी तुळशीची विवाह आहे ते लावलं जातं आहे आणि पूर्णच्या पूर्ण एन्जॉयमेंट आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी काढलेली रांगोळीसुद्धा दाखवते. हा व्हिडिओ मी रात्री अपलोड करत आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवसाची इन्फॉर्मेशन मिळते की काय तुळशीचं लग्न कसं झालं, कसे फटाके होते फोडले, तर कसल्या कसल्या रांगोळ्या काढल्या होत्या, ते सगळं दाखवलं गेलं आहे. सो तुम्ही पूर्ण बघा. ओके. तर गाईज, डॉक्टरने औषधं दिलेत, तुम्ही पाहू शकता. सिरप आहेत, गोळ्यांची पाकिट आहेत, ते आता पुन्हा चालू करायचं आहे. तर की बरेच दिवस झाले तेच चालू आहे. काही समजत नाही नक्की काय होतंय, कधी बरं वाटणार आहे. आता क्लासेस वगैरे पण चालू आहेत. सो सध्या तरी मला असं वाटतं मी 2-3 दिवस क्लासेसला सुद्धा नाही जाणार आहे. तो घरातच व्लॉग बनवला जाईल, घरातली शूटिंग दिसेल तुम्हाला व्हिडिओवरती. गाईज, तुम्ही मला चांगले ब्लेसेस द्या की मी लवकर बरी होईन असं. आणि मी रोज नवीन नवीन युनिक ब्लॉग बनवीन, ते अपलोड करीन, तुम्ही त्यांना पाहू शकाल. यासाठी सपोर्ट करा. आणि आपण थोड्या वेळानेच आता तुळशीची रांगोळी, तर आता थोड्या वेळानेच आपण रांगोळी काढायला घेणार आहोत. म्हणजे ती संध्याकाळी बाहेर ठेवली जाईल. मी तो व्हिडिओ नक्की बनवते. तर गाईज, मम्मीने मला आता ॲपल्स कट करून दिले आहेत. तुम्ही पाहू शकता, हे ॲपल्स कट करून दिले आहेत. तर आता मला ते खायचं आहे. मी जास्त काय खात नाही म्हणून त्यामुळे मम्मीने फ्रूट्स कट करून दिलेत. तर मला खावं लागणार आहे. आणि सगळ्यांकडनंच मला ओरडा पडतो की खात जा, पण कसं सांगणार ना की आपल्या पोटामध्ये जेवढं राहतं तेवढंच आपण खातो, बरोबर. तर डॉक्टरने सुद्धा ते सांगितलं की खात जा. सो खाऊयात आता संध्याकाळचे 6 वाजलेत. सो मी रांगोळी काढायला घेते. सो बघूया कशी होते आपली रांगोळी.
माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे. मी तुम्हाला फोटोची क्लिप दाखवते, ती तुम्ही नक्की पहा. थोड्या मोठ्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या इग्नोर करा. रांगोळीची कन्सिस्टन्सी जास्त होती त्यामुळे ते थोडंफार चुकलेलं आहे. सो तुम्हाला कमेंटमध्ये कशी वाटली रांगोळी ते नक्की सांगा. तर गाईज सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या आहे. छान छान अशा तुळशीच्या अशा नॉर्मल डिझाईन्स काढून ठेवलेल्या होत्या. ते खूप छान छान आहे. आणि ही आमच्या तुळशी विवाहाच्या तिथे काढलेली रांगोळी आहे. पूर्ण सेटअप करून झालेलं आहे. आता फक्त 10 वाजल्याची वाट आहे. बस 10 वाजले की तुळशीचं लग्न आहे. 10:30 झालेले आहेत. आणि आता तुळशीचा विवाह चालू झालेला आहे. पाहू शकता किती गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं भूधरं रामोराञ्जन स्थितीत गणपती पूजा सदा मंगलं गंडकी समुद्र सरिता पूजा सदा मंगलं शिवमंगलम्